आयुष्यभर वैचारिक बांधिलकी आणि पक्षनिष्ठा ठेवून काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना आपली सत्ता आली तर काय होऊ शकते हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात खऱ्या अर्थाने कळले। त्यामुळे आता मी पुन्हा येईनपेक्षा शिंदेच पुन्हा येऊत अशी भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा आहे। एवढे वर्ष आंदोलने केली, गुन्हे अंगावर घेतले, सत्ता आल्यावर आपली काहीतरी प्रगती होईल, आपल्या पदरात काहीतरी पडेल असे 2014 साली भाजपा कार्यकर्त्यांना वाटत होते। पण त्यांचा पूर्ण अपेक्षा भंग झाला। ना महामंडळ मिळाली, ना कुठली कमिटी मिळाली, ना कुठले काम मिळाले, ना कुठली प्रतिष्ठा मिळाली, ना पोलीस स्टेशनला वट वाढली, ना तलाठी कार्यालयात कोणी भाव दिला। उलट पक्षी आपली सत्ता आहे, आता आपणच शिस्तबद्ध कसे वागले पाहिजे याचे बौद्धिक पक्षाच्या रामभाऊ माळगीमधील बैठकीत मिळू लागले। सत्ता आली तरी भाजपा कार्यकर्त्यांना ना कधी मंत्रालयात मान मिळाला, ना पंचायत समितीमध्ये। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हाही आणि आता उपमुख्यमंत्री झाले तेव्हाही कधी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांना बोलावले, आज त्यांनी चौकशी केली, काही मदत केली असे कधीच घडले नाही। उलट पक्षी पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना त्याग समर्पण असे नैतिकतेचे धडेच देवेंद्र फडणवीस शिकवत राहिले। त्यावेळी विरोधी पक्षात असूनही काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र रुबाबात फिरत होते आणि भाजपा कार्यकर्ते उघड्या डोळ्यांनी हे नुसते बघत होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसे वागतात तसेच त्यांचे मंत्रीही वागतात। ना कुठल्या कार्यकर्त्यांना भेटत, ना अडचणीत असलेल्यांना कसली मदत करत। या काळात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार श्रीकांत भारतीय, अभिमन्यू पवार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि सुमित वानखेडे, श्वेता शालिनी यांचे भले झाले असे नुकत्याच झालेल्या समाज माध्यमांवरील वॉरमध्ये समोर आले। त्यामुळे कधी मुंबई अध्यक्ष, कधी जिल्हा अध्यक्ष, कधी प्रदेशाध्यक्षांची शिफारस पत्र घेऊन मंत्रालयात हेलपाटे मारणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचे तर पित्तच खवळले। विद्यार्थी परिषदेचे जुने कार्यकर्ते, बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम, स्वदेशी जागरण मंच अशा संघ विचारांच्या संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तर घोर निराशाच झाली। एवढेच नाही तर भाजपाचे प्रवक्ते वेळ प्रसंगी सरकारची बाजू मांडावी म्हणून माहिती मागायला गेले तर मंत्रालयात ना त्यांना अधिकारी जुमानत, ना मंत्री। त्यामुळे इंटरनेटवर आलेल्या माहितीवर भाजपा प्रवक्ते उदरनिर्वाह करतात असे तेच खासगीत सांगतात। आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यापासून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार यांचे अच्छे दिन आलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरवाजे सगळ्यांसाठी सताड उघडे आहेत। ते कधीही भेटतात, रस्त्यात भेटले तरी काम करतात। त्यांच्याकडे गेल्यावर रिकाम्या हातांनी परतावे लागत नाही। एखादे काम झाले नाही तरी त्याग समर्पण असा आदर्शवाद ऐकावा लागत नाही। विशेष म्हणजे भाजपा पदाधिकारी आहे असे सांगितले तर मुख्यमंत्र्यांच्या दरबारात अधिकच मान सन्मान मिळतो। तेवढा तर पक्षाच्या मंत्र्यांकडे सुद्धा मिळत नाही। पक्षाचे काही मंत्री तर भाजपा कार्यकर्त्यांना ओळखही दाखवत नाहीत। उलट पक्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा आमदार, पदाधिकारी यांना सन्मानाने बोलवतात, विचारपूस करतात, खांद्यावर हात टाकून जवळ करतात। हे पाहून भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदार हे भारावून गेलेत। त्यामुळे पुन्हा राज्यात युतीचे सरकार येवो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होत अशी प्रार्थना आम्ही करीत आहोत असे भाजपा पदाधिकारी खासगीत सांगतात। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपाचे नेते, मंत्री बदलतील अशी आशा होती, पण त्यानंतर सुद्धा परिस्थिती बदलली नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकारमधून मोकळे करा, मी पक्षाचे काम करतो सांगितले तेव्हा भाजपवासियांचा ऊर भरून आला होता, पण काहीच घडले नाही। या पराभवानंतर पक्ष संघटनेतील नेत्यांना वाटत होते की आपल्याला देवेंद्र फडणवीस बोलावतील, अडचणी सोडवतील, चर्चा करतील, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपुलकी दाखवतील, पण या बाबतीत ही निराशा झाली। फडणवीस यांनी गेले आठवडाभर विभागवार आमदारांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे, पण ती तर त्यांच्या मी पुन्हा येईनची तयारी आणि मोर्चे बांधणी आहे असे पदाधिकारी सांगत आहेत। त्यामुळे मी पुन्हा येईनपेक्षा शिंदे परत यावे अशी भाजपा कार्यकर्ते इच्छा व्यक्त करीत आहेत आणि दबक्या आवाजात बोलत आहेत। तर अशा प्रकारे सध्याची राजकीय स्थिती पाहता मी पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस यावेत की शिंदेच परत यावेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।